गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटल चांगले दोन्ही संघ मातब्बर संघ पाहायला मिळतात. एकाच कॅलिबरीचे एकाच ताकदीचे हे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. आजची तिसरी रात्र या स्पर्धेची SP ग्रुप चषक 2026चं पर्व आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि तमाम प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ऑनलाईन ओमसाई MTC या वाहिनीद्वारे देखील जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मॅच होते सुरुवात. स्ट्राईकला फलंदाज करण ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला फलंदाज किरण म्हात्रे. गोलंदाजी मार्कवरती सुयोग पाटील. गेम इज ऑन. पहिला बॉल एज लागलीये. शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू उपस्थित. फार वेगानं आला होता चेंडू मागे. प्रचंड वेग सुयोग पाटीलकडे. वेगामध्ये नेहमीच इम्प्रेस करत आलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सिंगल मिळाली आहे. टाइम अलर्ट असेल विकी सर. पहिल्या बॉलवरती सिंगल खातं खुलं झालं करणचं आणि टीम श्री गणेश खोणी संघाचा. पुढचा बॉल या षटकातील ओव्हर द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न करतात. मिस्टामिंग स्ट्रोक. झेलची शक्यता. विकेट किपर कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला धक्का टीम श्री गणेश खोणी संघाला. किरण म्हात्रे शून्यावरती बाद. मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टॉपेज लागली आणि हा झेल या ठिकाणी उडालाय आणि झेल कॅरी करण्यात आला विकेट किपरच्या माध्यमातून. यशांच्या पाठीमागे आपण पाहतात भरत पाटील यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिनियर खेळाडू आहेत शिरडोन या संघाचे. यशांच्या पाठीमागे खूप चांगलं यष्टीरक्षण आणि सुयोग पाटीलला पहिल्या षटकामध्ये सफलता मिळाली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. अनंत येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. थोडंसं फास्ट जायचं आणि फास्ट खेळायचं आहे या देखील सूचना असतील दोन्ही संघाच्या खेळाडूंना. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये घेसर बनाम नावाळी हे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. चर्चा नको प्लीज. अनंत आणि करण. सुयोग पाटील पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज न्यू बॅट्समॅन अनंत येत आहेत. नवीन फलंदाज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो बाउन्स भरपूर होता. अप्परकट खेळलेत. फटका चांगला आहे. 3 खेळाडू चेंडूच्या पाठीमागे धावतात परंतु शेवटच्या मोमेंटला अखेरकार बॉलला अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. या बाते व्हेरी गुड फिल्डिंग. आविष्कार त्या ठिकाणी होते आणि फार वेगानं गेला आविष्कार. आपल्या टीमसाठी 2 धावा जरूर वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. हाईट स्टँडिंग लेवलची गोलंदाजी आणि तेवढ्याच चांगलं हाई स्टँडिंग लेवलचं हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिरडोन संघाच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचली ती धावा फलकावरती. एकूण स्कोर 3 धावा. पॉवर प्लेचं षटक सध्या तरी सुरू आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत शांत सुरुवात पाहायला मिळते खोणी संघाची. ऑफ ट्रॅकर पडल्यानंतर बॉडीवरती आला. आतमारेला प्रचंड वेग होत आहे चेंडूमध्ये देखील आणि समोर खेळतात सॉफ्ट हँडनं आणि आता डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. सुयोग पाटीलच्या अगेन्स्ट मोठे फटके मारणं नेहमीच फार कठीण असतं कारण की त्याच्याकडे वेग व्हेरिएशन भरपूर आहे. प्रचंड वेगवान चेंडू त्याच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहत आलो आहे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो ऑलराऊंडरची भूमिका आपल्या टीमसाठी त्यानं नेहमीच बजावली आहे. तो सुयोग पाटील तयार पुन्हा एकदा. मागे खेळतायत. बॉल हवेमध्ये. खेळाडू उपस्थित आणि अजून एक झेल कॅरी केलाय. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू उपस्थित होते. तकदीर पाटील अजिबात चुकी नाही आणि अजून एक धक्का लागेल. याच ओव्हरमध्ये टीम श्री गणेश खोणी संघाला दुसरा धक्का. मागे हुक करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. वेगवान चेंडू होता आणि सुयोग पाटील मात्र या षटकामध्ये पूर्णपणे इम्प्रेस करत असताना गोलंदाजी देखील चांगली. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं. 5 बॉलमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या सुयोगनं आतापर्यंत 3 आणि 2 मोठ्या सफलता प्राप्त केल्यात. किरण मात्रेला शून्यावरती बाद केलं आणि आता अनंतला देखील बाद करत असताना नवीन खेळाडू सरफराज शेख. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. छोट्या कदचा खेळाडू परंतु मोठमोठे फटके त्याच्या बॅटमध्ये देखील आम्ही नेहमीच पाहत आलो आहे.
परंतु आता जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल. शेवटचा बॉल असेल या षटकातील, कारण की शिल्डोन संघ एक बलाढ्य संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगलं टार्गेट प्रथम बॅटिंग करत असताना सेट करणं गरजेचं असेल श्री गणेश कोणी संघासाठी. शेवटचा बॉल, वेगवान चेंडू, लाऊड अपील, हाईट फॅक्टर जास्त पंत सांगत असताना आणि नॉट आउट पंचांनी घोषित केले फलंदाजाला. ओव्हरचं होतं समापन. पहिल्या षटक या ठिकाणी शिल्डोन संघाच्या बाजूने राहिलंय. इम्प्रेस आणि प्रभावित करणारी गोलंदाजी सुयोग पाटीलच्या माध्यमातून. धावा खर्च केल्या फक्त 3 आणि 2 महत्वपूर्ण विकेट. कोणी संघ थोडासा बॅकफुटवरती, 3 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. डीजे 13 सेकंदामध्ये या ठिकाणी कंप्लीट झालंय. हे देखील आपण सांगूया. शिल्डोन संघाला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, प्रचंड वेग आपण पाहिला पहिल्या ओव्हरमध्ये. आता सेकंड ओव्हरला सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संचित पाटील. पॉवर पेस आहे, दुसरं षटक असेल. या षटकामध्ये धावगती वाढवावी लागेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्यात. सरफराज ऑन स्ट्राईक. करण असतील सायकलला फलंदाज. करण ठोंबरे अनेक साऱ्या अर्धशतक यावर्षी त्याच्या बॅटमन आम्ही पाहिलेत. एक शतक देखील त्याच्या बॅटमन पाहिलंय, परंतु चेंडू उंच जास्त गेलाय. लांबी पाहावी लागेल. खेळाडू उपस्थित, मिडी विकेटला टिपली झेल. फार उंच गेला होता हा चेंडू. जजमेंट फार चांगलं. विवेक पाटील त्या ठिकाणी होते आणि हा चांगला झेर कॅली गेलाय. अजून एक धक्का कोणी ए संघाला. करण बॅक टू द डगआउट. फटका एक्झिक्यूट करायचा होता करण ठोंबरेला, परंतु चेंडूनं उंची फार गाठली, लांबी कमी मिळाली आणि फटका फसतोय. विवेकनं खूप चांगला झेल कॅरी केलाय. तिसऱ्या विकेटचं पतन. 3 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद. ही स्थिती पाहायला मिळते श्री गणेश कोणी संघाची. आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत नवीन फलंदाज हर्षद ठोंबरे. विस्फोटक खेळाडू आहेत हर्षद ठोंबरे. क्षमता भरपूर या खेळाडूमध्ये, अनुभव देखील प्रचंड असेल. अनेक साऱ्या व्यावसायिक स्पर्धा देखील तो खेळत आलाय, त्यामुळे या ठिकाणी अनुभवानं या ठिकाणी फलंदाजी करणं गरजेचं असेल. सफलता मिळाली आहे या षटकामध्ये. गोलंदाज संचित. हो, फक्त दिशा दिली आहे, फक्त दिशा दिली आहे. ताकदीचा वापर नाहीये. स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतील का पाहिजे आहेत, पोहोचू शकत नाहीयेत. बॉल स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. हर्षद ठोंबरेच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चौकार. उगार येतो आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 7 या आकड्यावरती. याच फटक्यांची गरज आहे. पॉवर पेच्या दुसऱ्या षटकामध्ये टीम श्री गणेश खोडी या संघाला. प्रयत्न जरूर सुरू आहेत हर्षद ठोंबरेच्या माध्यमातून. 3 खेळाडू बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतात. ऑनसाईड मध्ये 2 असेल, लॉंग ऑन आणि मिड विकेट, आणि ऑफसाईड मध्ये 1. लॉंग ऑफ रिझनला पाहू शकता प्रचंड वेग, परंतु बाउन्स मिळतोय आणि हाय फॅक्टरचा इशारा केलाय. चेक केलं पंचांनी आणि पाहिलं 1 फॉर दी वर सांगत असताना वाईड बॉलचा देखील इशारा केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस, प्रचंड या ठिकाणी बाउन्स होता. हाईट फॅक्टर भरपूर होती. डोक्याच्या वरनं हा चेंडू गेलाय. जय पवार सरांनी पाहिलं आणि इशारा केला मेन पंचांकडे देखील. 1 फॉर दी ओव्हर देखील सांगत असताना विकी शेलार सर. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक सध्या तरी दुसरं सुरू आहे. संचितचा ओव्हर द विकेट. अतिशय वेगवान चेंडू पुन्हा एकदा, परंतु दिशा पाहावी लागेल. दिशा खराब आहे. येस, आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावा येथे मिळत आहेत. धावसंख्या नक्कीच 9 वरती पोहोचेल. वेग भरपूर आहे. सुयोग पाटीलच्या सारखाच वेग आपल्याला पाहायला मिळतो संचितकडे देखील. वेगामध्ये या ठिकाणी सुरुवातीलाच इम्प्रेस करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर चौकार जरूरला आणि आता दिशा या ठिकाणी सापडत नाहीये गोलंदाज संचितला. हर्षद ठोंबरे स्ट्रायकरवरती. 1 चौकार आलाय. खातं खुलं केलं चौकारानं.
पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न. आत्ता लाईन चांगली आहे. गुड लेंथ वरती पडल्या तर चेंडू फार वेगाने गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. शपळून खेळण्याचा प्रयत्न केला. हर्षदनं ऑप्शनच्या बाहेर निघाले होते. मागे खेळायचं होतं परंतु संपर्क अजिबात नाहीये. प्रचंड वेग. 3 बॉलचा खेळ या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिला. 6 धावा खर्च होत्यात आणि 1 विकेट कॅरी केली आहे. यस, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. कॉटन बॉलची संधी. संचित स्वतः बॉल खाली टिपली झेल फलंदाज बाद. या मॅचची महत्वपूर्ण विकेट. हर्षद ठोंबरे बॅक टू द डगआउट. 14वा धक्का टीम श्री गणेश कोणी संघाला. दरम्यान आमचे बिंदाजी सिसवे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल SP ग्रुप चषकामध्ये. आज बरेच सारे आपण पाहिले या ठिकाणी पाहुणे वर्ग या स्पर्धेला भेट देऊन जात आहेत. त्यातूनच या ठिकाणी आमचे बिंदाजी सिसवे यांचं देखील आगमन झाले. त्याचं पुनश्च मनपूर्वक स्वागत. शिरडोन विपक्ष खोणीस असा मॅच आपण या ठिकाणी अनुभवत आहेत. थोडंसं या ठिकाणी बॅकफूटवरती ढकललंय खोणी संघाला कारण की गोलंदाजी तिखट मारायची होती शिरडोन संघाच्या माध्यमातून. संचित देखील दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इम्प्रेस करतोय. एक चौकाराचा अपवाद वगळता हे षटक आतापर्यंत चांगले राहिले. नवीन खेळाडू आकाश ठोंबरे येत आहेत. ज्युनियर आकाश असतील. ज्युनियर आणि सिनियर 2 आकाश आपण पाहिलेत खोणी संघामध्ये. 8 मिनिटं झाली आहेत आतापर्यंत या ठिकाणी षटक सुरू. दुसरं धावसंख्या 9 धावा स्कोरबोर्डवरती 4 गडी बाद स्थिती पाहायला मिळते श्री गणेश खोणी संघाची. पुढचा बॉल पुन्हा एकदा. संचित तयार. ओव्हर द विकेट संचित. एश अँड गॉन फलंदाज बाद. कॉडबियनच्या स्वरूपाने अजून एक धक्का लागेल. टीम श्री गणेश खोणी संघाला. अर्धा संघ तंबूच्या आशाला माघारी परततोय. 5वा गडी बाद झालाय. 0 वरती बाद आकाश. नक्कीच गणेश यांचं मी कौतुक करेल ज्या प्रकारे ते नक्कीच टायमिंग साधतात. टायमिंग जोडलं गरजेचं असतं आणि त्याच प्रकारे या ठिकाणी ते टायमिंग जोडतायत. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रॉपरली टायमिंग होत नाहीये. लगातार गडी बाद होत आहेत. एका पाठोपाठ या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. नवीन खेळाडू सिनियर आकाश येत आहेत. शेवटचा बॉल आहे षटकातील. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती फक्त ग्लान्स केला. पाठीमागे दिशा दिली आहे. तिलकरत्न दिलशांची आठवण करून देणारा स्ट्रोक. आकाशच्या बॅटमध्ये आलाय चौकार. ओव्हरचं होतंय समापन. पॉवर प्ले कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या श्री गणेश कोणी संघाची 5 गडी बाद 13 धावा. येस, पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं लागली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकासाठी 5 मिनिटं 56 सेकंद या ठिकाणी लागले गेले हा ओव्हर टाकण्यासाठी. आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 वरती 5 गडी बाद. सरफराज शेख कडनं अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांच्या. दुसऱ्या बाजूला आकाश ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. पॉवर प्ले आता समाप्त झालाय. पॉवर प्ले मध्ये जास्त धावा नाही आहेत परंतु आता धावांची गती वाढवणं गरजेचं असेल श्री गणेश कोणी संघासाठी. गोलंदाज सुयोग पाटील सेकंड स्पेल. पहिला चेंडू लाऊड अपील करतायत. पॅडवरती चेंडू पुन्हा एकदा आदळलाय. मागे जातो चेंडू. तोपर्यंत या ठिकाणी लेग बाईटचा इशारा. 1 धाव इथे मिळेल. लेग बाईटच्या स्वरूपानं धावसंख्या 14 वरती पोहोचते. धावांसाठी संघर्ष करतोय. झगडतोय मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश कोणी संघ. कारण की प्रचंड वेगवान चेंडू येत आहेत.
पहिलं षटक सुयोग पाटीलचं भरपूर चांगलं आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 3, 2 गडी बाद केले. त्याच्यानंतर आले संचित आणि संचितनं 10 धावा खर्च करत तब्बल 3 गडी बाद केले होते. आणि आता पुन्हा एकदा सुयोग. आकाश मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत. अजून एक वेगवान चेंडू गुडलेंथ वरती पडल्यानंतर फार वेगानं जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान खोणीगावच्या या ठिकाणी सन्माननीय किरण शेठ ठोंबरे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि वसारगावचे आमचे अशोक शेठ मात्रे उपतालुका प्रमुख आहेत. त्या ठिकाणी अशोक शेठ मात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल SP ग्रुप चषकामध्ये. मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होते. किरण शेठ ठोंबरे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. अशोक शेठ मात्रे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. धावा येत नाहीयेत. 15 धावा स्कोरबोर्डवरती. तिसरा षटक सध्या तरी सुरू आहे सुयोग पाटीलचा. आणि या सेकंड स्पेलमध्ये असताना देखील सुरुवातीला इम्प्रेस करतोय सुयोग पाटील. अजून एक चांगला चेंडू. प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये. सुयोग स्वतः जातील तोपर्यंत एकच धाव इथे मिळेल. सिंगलच्या साह्यानं वाटचाल सुरू आहे श्री गणेश कोळी संघाची. 16 धावा फलकावरती. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आणि लक्ष असू द्या, एक सूचना असेल. पंच स्टंपच्या पाठीमागे जाऊन जर स्ट्रोक खेळला तर या ठिकाणी तो चौकार आला किंवा काही धावा आल्या त्या धावा ग्राहीत धरल्या जाणार नाहीयेत. या देखील सूचना असेल. विकेट दिले जाईल. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू. यस यस इट इज आउट. लाऊड अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. सुयोग पाटीलला सेकंड स्पेल मध्ये तासन देखील मिळतं यश. आणि लागतोय 6वा धक्का टीम श्री गणेश कोणी संघाला. 16 या आकड्यावरती डीजे. संगीत झाले डीजे मास्टर गणेश यांच्या माध्यमातून. गणेश साठी या ठिकाणी गणेशची फरमाइश होती. आणि गणेश असं म्हटलं जातं दुनिया में तरह तरह के लोग होते हैं. कोई हंसता है तो कोई रोता है, लेकिन सबसे सुखी इंसान वही होता है जो रात को जाकर 2 पैक मार के सोता है. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. चला किरण दादा ठोंबरे यांच्याकडनं नक्कीच लगातारच्या 3 षटकारांसाठी लगातारच्या 3 चौकारांसाठी 1717 रुपयाचा कॅश प्राइज असेल. श्री गणेश कोणी संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. परंतु षटकार चौकार येत नाहीयेत. पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती सिंगल. 3 षटकांचा खेळ समाप्त. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावा. 6 गडी बाद. श्री गणेश कोणी टीम डीजे गणेश. वर्गांसाठी खास करून हे संगीत होता. प्रेक्षक वर्गाकडे कॅमेरा देखील फिरवण्यात आलेत. हौशे गौशे आणि नौशे या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि हौशे जे प्रेक्षक वर्ग असतात ते हौशेने क्रिकेट पाहण्यासाठी येत असतात. जे नौशे प्रेक्षक वर्ग असतात ते आपल्या टीमसाठी काही ना काही नवस घेऊन येतात. आणि जे गौशे प्रेक्षक वर्ग असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काही संबंध नसतो. क्योंकि पिने वाले को मौका चाहिए. आणि स्क्रीनवरती काही प्रेक्षकांना दाखवलं देखील जाते कशा प्रकारे ते सध्या तरी आनंद घेत आहेत. लक्ष असू दे, आपल्या घरी देखील पाहत आहेत मॅच. त्यामुळे या ठिकाणी कॅमेरामॅन तुम्हाला सोडणार नाहीयेत. चला राधे आमचे कुठे असतील तर या. राधे आमचे या ठिकाणी दीपेश कुठे असतील तर यायचं लगेच संपर्क साधायचा आपण. 2 षटकांचा खेळ आता शिल्लक असेल. गोलंदाज येतात. गोलंदाजी मार्कवरती प्रणव. स्ट्रायकला फलंदाज विवेक ठाकरे बाला मिळतील.
नौसेगाला फलंदाज सरफराज शेख आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. एक या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. धावा नाहीये. धाव फलकावरती 17 धावा आहेत फक्त. खोला टाकतायत. यॉर्करचा प्रयास. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. आय थिंक आविष्कार होते आणि तोपर्यंत या ठिकाणी एकच धाव मिळेल. धावसंख्या 18 वरती पोहोचेल. चला नक्कीच आता गमची फरमाईश झाली डीजे मास्टरच्या माध्यमातून आणि ते देखील संगीत लावले जातील. कोणाचा ब्रेकअप झाला असेल, कोणाला सोडून गेले असेल, त्यांच्यासाठी हे संगीत लावले जातील. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची शक्यता. खेळाडू उपस्थित पोहोचलेत आणि अंतिम मोमेंटला हा झेल ड्रॉप झालाय. आय थिंक या ठिकाणी पोहोचले होते जवळ आणि शेवटच्या मोमेंटला हा झेल ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षक होते साहिल त्या ठिकाणी. ही पहिली चुकी पाहायला मिळते. नक्कीच वीर बजरंग शिल्डोन संघाच्या माध्यमातून बॉल भरपूर उंच देखील गेला होता आणि रनिंग मध्ये झेल पकडायची होती, परंतु ती या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. धावा मिळतात त्या ठिकाणी या चेंडूवरती. एकूण सिंगल. धावसंख्या 2 धावा मिळतात. धावसंख्या 20 धावा धाव फलकावरती. मोठी फटकेबाजी नाहीये. प्रेक्षक वर्ग भुकेला असतात. चौकार षटकारांचे एंटरटेनमेंट होत नाहीये या मॅच मध्ये. याचं मूळ कारण नियंत्रित लेंथ आणि नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करतायत शिल्डोन संघाचे गोलंदाज. लॉफ्टेड हिट. बऱ्याच कालावधीनंतर या इनिंग मधला हा पहिला षटकार येतोय सरफराज शेखच्या बॅटमधनं. डीजे आज क्या बात आहे गणेश. धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावरती. पाखरं उडून जातात. सुरुवातीला या ठिकाणी पॉकेट मनी आपली पूर्णपणे घेतली जात असते. रिचार्ज देखील आपल्याकडनं घेतले जात असतात. भरपूर लुटायचे धंदे सुरू असतात आणि अंतिम मोमेंटला संपल्यानंतर, पैसा संपल्यानंतर पाखरू उडून जात असतो. आमचे देखील 2 गेलेत. तिसरा हाय अजूनही. यॉर्करचा प्रयास. ऑन साइडला ढकललाय. चेंडू लावला अलम द कार्पेट. वाईड स्ट्रॉंगमध्ये खेळाडू उपस्थित. दुसरीचा कॉल आणि वेगानं दुसरी धाव पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या षटकामध्ये सरफराज धावांना वेग देण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या पोहोचली ती 28 या आकड्यावरती. बॉल झालेत ओव्हरमध्ये आतापर्यंत 4. थोडंसं मागडं षटक प्रणवचं. 11 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केल्यात या षटकामध्ये. 50 पर्यंत पोहोचावं लागेल. 40, 45, 50 इथपर्यंत पोहोचणं गरजेचं असेल या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. समोर खेळलेत. गॅपमध्ये खेळतायत. फटका चांगला आहे. पायाच्या साह्यानं बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम मुमेंटला बॉल लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर आलाय. चौकार कोणी संघासाठी. माश क्या बात आहे. अप्रतिम संगीत. धावसंख्या 32. 32 धावा फलकावरती. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयास. लॉंग ऑनला खेळून काढतायत खेळाडू उपस्थित. वाईड स्ट्रॉंग ऑन मध्ये 1 धावी ते मिळेल. षटक क्रमांक ठिकाणी 4 कंप्लीट होते. या 4थ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 15 आणि 16 धावा आल्यात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावा धाव फलकावरती. 6 गडी बाद. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी सध्या तरी दाखवलं जातंय, जिथे मात्र सज्ज आहेत आमचे ओमसाई MTCचे फाउंडर रोशन फराड कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये असतील आणि ते आम्हाला कव्हर करतात. थँक्यू सो मच रोशन. रोशन यांचं झालंय त्यामुळे रोशन यांना टेन्शन नाहीये. आमच्यावरती भरपूर प्रेशर आहे रोशन. चला नेक्स्ट मॅच. घेसर विपक्ष नावाली. या ट्रॉफ्यास आमच्या दाखवल्या जातात स्क्रीनवरती आणि आमची मॅन ऑफ द सिरीजची बाईक या ठिकाणी दाखवण्यात येते आणि स्पोर्ट्स सायकल देखील. आणि जे समोर प्रेक्षक वर्ग बसले ते बॅट्समॅन साठी दिले जातील. कालू डॉन ऑन फायर. नाम तो सुना होगा. यस. एका व्हिडिओसाठी त्यांना 2000 व्ह्यू येतात. त्यांचे फॉलोअर्स देखील भरपूर आहेत त्यांचे इंस्टाग्रामवरती. चला 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचं षटक. डेट ओव्हरचं षटक असेल. स्लोग ओव्हरचं षटक. गोलंदाज विवेक येत आहेत. अंतिम षटकामध्ये धावा येणं गरजेचं. पहिला बॉल उडवला वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा बाहेर. स्वैग से करेंगे सबका स्वागत. 6 रन.
सुपरली टायमिंग या चेंडूवरती फलंदाजाचं देखील आणि गणेश पाटील यांचं देखील डीजे मास्टर आहेत आमचे. धावसंख्या षटकारानं पुढे सरके 39 39 धावा धावफलकावरती. राकेश पाटील सध्या तरी या ठिकाणी आमच्यासोबत जॉईंट आहेत. या स्पर्धेची जिम्मेदारी त्यांच्यावरती आहे आणि संपूर्ण या ठिकाणी मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे. भरपूर चांगलं मॅनेजमेंट राकेश पाटीलचं मी पुन्हा एकदा कौतुक करेल या स्पर्धेमध्ये. कारण की स्पर्धा मित्रांनो आयोजित करणं सोपं असतं परंतु तिला पूर्ण करणं या ठिकाणी फार कठीण असतं. अगोदर 2 ते 3 महिने अगोदर या ठिकाणी प्लॅनिंग करावी लागते आणि ते आमच्या राकेश पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे दाखवून दिले. सफल आयोजक आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर पुढच्या वर्षी ही स्पर्धा नक्की 7 रात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एंट्री फी असेल 12,000 रुपये फक्त आणि 1.5 लाख रुपये हे प्रथम प्राइज असेल या स्पर्धेचं. क्या बात आहे. सायनादादा पाटील रविदादा पाटील यांचं मी कौतुक करेल आणि राकेश पाटील यांचं देखील. दुसरीचा प्रयत्न धावाची संधी फेकी ॲक्युरेट नाहीये. 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. स्कोर पोहोचलाय 41 41 या आकड्यावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. मी म्हटलं होतं 40 45 50 पर्यंत पोहोचावं लागेल. 41 पर्यंत आतापर्यंत पोहोचलाय श्री गणेश कोणी संघ. सरफराज शेख एकमात्र फलंदाज जो झुंज देतो मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉलचा खेळ केलाय. 24 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. लॉफ्टेड हिट आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगन बेदी हा षटकार येतोय. फलंदाज सरफराज शेखच्या बॅटमधनं. धावसंख्या 47 लॉस ऑफ 6 विकेट षटकार. आणि काय फटका लगवलाय सरफराज शेखनं. मी म्हटलं होतं स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट छोटा पॅकेट बडा धमाका. छोट्या खचा खेळाडू आहे आणि मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आम्ही नेहमीच पाहतोय आणि त्याचं जिवंत जागतं उदाहरण या फटक्यावरती. अजून एक उडवलाय. पुन्हा एकदा यावेळेस क्षेत्र निवडलंय स्क्वेअर लेगचं. लॉंग विग बे माइट हिट ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ दी पार्क षटकार. डीजे मास्टर गणेश मूड बनवतात सध्या तरी. धावसंख्या 53 53 या आकड्यावरती पोहोचली. एकेकाळी वाटलं नव्हतं की 40 धावा बनवेल श्री गणेष कोणी संघ परंतु 50 गाठली आहे. 53 धावा बनल्या गेल्यात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. 5 बॉलमध्ये 20 बनल्यात. लगातारचे 2 उत्तुंग षटकार आलेत या ओव्हरमध्ये आतापर्यंत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडलेला आहे. मिनी हेलिकॉप्टर समोर स्क्रीनच्या लँड होतो आहे. सीमा रेखा बाहेर. पंचांचा इशारा चौकार. फायटिंग टोटल स्कोर उभा केलाय श्री गणेश कोणी संघानं सरफराज शेखच्या जोरावरती. 57 धावा बनवल्यात. 58चं लक्ष असेल. वीर बजरंग शिल्डॉन या संघासमोर. 14 चेंडू आणि 40 धावसंख्येवरती नॉट आउट माघारी परतलाय सरफराज शेख. वेल बॅटिंग. होतं. चला सन्मान करायचे राकेश पाटील. आम्हाला थांबायचं आपण. सन्मान आपण करूया. मुख्य अतिथी कक्षामध्ये उपस्थित या ठिकाणी आमचे बिंदाजी सिसवे या आपण अतिथी कक्षामध्ये आपला सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीनं. टॉससाठी देखील गेसर टीमचे कॅप्टन आणि त्यांच्याकडे फाईट करेल नावाळी संघ. बघा लक्ष असू द्या. जर चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल. कॅप्टन उपस्थित जायचा. गेसर संघ आणि नावाळी संघ दरम्यान सन्मान देखील होत आहेत. नावाळी संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. गेसर संघाचे कॅप्टन लगेच आपण शक्ती पाटील आणि आमचे रविदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बिंदाजी सिसवे यांचा सन्मान करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी समीर भोईर आमचे उपस्थित आहेत. समीर भोईर यांचा देखील सन्मान केला जाईल आमच्या या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. समीरजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करावा. गेसर टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. रिपोर्टिंग करायची लगेच. चला सन्मान करायचे. रविदादा आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण समीरजी भोईर साहेबांचा देखील सन्मान करावा. सन्मान होत आहेत मान्यवरांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. गेसर संघाचे कॅप्टन देखील पोहोचत आहेत.
त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थानं या ठिकाणी किरणजी ठोंबरे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. किरणदादा ठोंबरे या ठिकाणी उपस्थित होत्या. सुरुवातीला आपण पाहिलंय चंदूशेठ ठोंबरे चषकाचे प्रमुख आयोजक सन्माननीय आदरणीय किरणशेठ ठोंबरे साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल रविदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर अशोकजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत आणि अशोकजी म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. अशोकजी म्हात्रे साहेबांचा देखील आपण सन्मान करावा आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. सन्मान होत्यात मान्यवरांच्या ठिकाणी किरण शेठ ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा देखील सन्मान करण्यात आलाय. अशोक शेठ म्हात्रे येत आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. आणि दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा ज्यांचं आगमन झालंय TDC बँकेचे संचालक सन्माननीय आदरणीय राजेशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होतात आणि या पण मंचावरती आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अशोक शेठ म्हात्रे साहेबांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर रविदादा जाधव देखील उपस्थित आहेत आणि रविदादा जाधव यांचा देखील सन्मान केला जाईल. रविदादा जाधव यांचा आपण सन्मान करतोय. मुख्य अतिथी कक्षामध्ये यावं. दरम्यान दोन्ही संघाचे कॅप्टन देखील येतील लगेच. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. आविष्कार या ठिकाणी बाद झालाय. पहिला धक्का टीम वीर बजरंग शिरडोन या संघाला. मॅच देखील सुरू झाली आहे या ठिकाणी आणि तत्पूर्वी आपण या ठिकाणी सन्मान कव्हर करतोय. शेवटचा हा सन्मान असेल. किरणदादा ठोंबरे यांना पुन्हा एकदा विनंती करेल आपण या आपल्या शुभाचे टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचची नाणेफेकी करण्यात येईल. घेसर टीमचे कॅप्टन येतील आणि नावाळी संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. चला किरणदादा ठोंबरे यांच्या शुभाचे आपण टॉस संपन्न करतोय. टॉस बॉक्स मध्ये हेडचा कॉल आला. हेड नाणेफेकी जिंकली. फक्त निर्णय सांगायचा आहे. गोलंदाजी स्वीकारली आहे. बॅटिंगसाठी नावाळी संघाला इन्व्हाइट केले. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. येतील पुन्हा एकदा श्रवण धुमाले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. बॉल बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केलं आणि आता सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित करत असताना फलंदाज बा सलग 2 बॉलवरती 2 विकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संपादित केल्यात हेमंत ठोंबरे. हर्षद ठोंबरेला पण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1717 रुपयाचं पारितोषिक असेल सन्मान्य श्री किरणजी ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून. MH05AX0720 या नंबरची जी स्विफ्ट कार आहे त्या गाडी मालकाला विनंती असेल आपण लगेच तिथून ती गाडी रिमूव्ह करा. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती या वेळेला ऑनसाइडला टर्न करायचा आपण येता सॉफ्टवेअरना खोदून काढला होता. सिंगल आता मिळाली. सिंगलच्या मदतीने खऱ्या अर्थानं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन केलं वीर बजरंग शिरडोन या टीमनं. MH05AX0720 या नंबरची जी स्विफ्ट आहे त्या गाडी मालकाला विनंती असेल की आपण लगेच ती गाडी रिमूव्ह करा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान पालेगावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्मान्य श्री विजयजी कोलेकर साहेब आणि त्यांच्या समवेत आशुबाई मारीबाई यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. पहिली बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सुयोग पाटीलची राहिली. पहिला चौकार. टीमची टोटल 5 अंकावरती. लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर तब्बल 58 धाव्यांचं एक मोठं लक्ष. सुयोग पाटील तयार
हर्षद टोमरेच्या अगेन्स्ट ओव्हर द बॉल राईट समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बट लॉंग ऑफचा फिल्डर डाऊन द बॉल चांगली फिल्डिंग आता राहिली पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट हर्षद टोमरेने संपादित केल्या त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली त्यानंतर सुयोग पाटीलला आपण पाहिलं चौथ्या बॉलवरती स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅटमधून एक बाउंड्री आली आणि आताच्या या बॉलवरती आलं सिंगल म्हणजे टीमची टोटल 6 अंकावरती स्टील 1 टू गो शेवटचा एक अंतिम बॉल ओव्हर नंबर 1 सध्याच्या घडीला सुरू आहे मांडणारी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय मंथन दियार मंथन जाडिया बॉल वेगवान तेज तर्रारा बॉल रायसिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी बॅटरला सरप्राईज करणारी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली हर्षद ठोंबरेची आला डॉट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला 58 धाब्यांचा पाठलाग करत असताना वीर बजरंग शिरडोन हा संघ जाऊन पोहोचलाय खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 2 गड्यांच्या नुकसानात 6 अंकावरती कमॉडिटीज आहे मध्ये खऱ्या अर्थानं डीजे गणेश आपल्या डीजेच्या तालावरती खऱ्या अर्थानं प्रत्येकाला मंत्रमुग्ध करतात डीजे गणेश म्हटलं तर त्यांची बातच वेगळी आहे ये नाम नाही ये ब्रँड आहे बॉस पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला 4 मिनिट पहिल्या षटकासाठी खर्च केल्यात विदिन 20 मिनिट्स आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 षटक कंप्लीट करावेच लागतील आयोजन कमिटीची ही काटेकोरपणे बांधली गेलेली नियमावली आहे आणि त्या नियमावलीमध्ये असलेला ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्या नियमावलीच्या खाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पहिलाच बॉल ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न बट आता पूल अनसक्सेसफुल राहिलाय ज्या विकेटच्या शोधामध्ये होता संघ खोडी ती विकेट आता संपादित केली आहे टिपला जाईल आणि संपला बॅटर सुयोग पाटीलचा खेळ फलंदाज बा सहा अंकावरती 3 गडी गमावलेत वीर बजरंग शिरडोन या टीमनं काय जबरदस्त बॅटिंग टीम खोडी संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये केली बॉलिंग टीम रिव्ह्यू गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय येस इट इज आता तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे राकेश दादा पाटील यांना विनंती असेल आपण मैदानामध्ये जायचं आहे गोलंदाजावरती आता आक्षेप घेण्यात आलाय जिथे विषय गंभीर तिथे आमचे राकेश दादा खंबीर वन मॅन शो आहे या स्पर्धेचा मुख्य घटक आहेत कारण या स्पर्धेमध्ये अफाट राकेश दादा पाटील यांची राहिली आहे याच दरम्यान अश्विनी हॉटेलचे सर्वेसर्वा अश्विनी हॉटेलचे मालक सन्मान्य श्री सुखदेव शेठ वायले साहेबांचं इथे शुभागमन होतं आणि त्यांचं करूयात या एस पी ग्रुप चषक 2026च्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत वेलकम ऑल ऑफ यू मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भेट देत असताना आपण पाहताय पहिली बाउंड्री विवेकच्या बॅटमधून टीमची टोटल डबल डिजिट मध्ये दुहेर अंकामध्ये 10 अंकावरती 10 ऑन बोट विवेक तयार ओहो या वेळेला पंचांकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न बट पाहावं लागेल एक कंप्लीट दुसरीचा चान्स 2 कंप्लीट बघता बघता चेंडू निघून चाललाय जमिनीला दन 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 करत लेग बॅटच्या स्वरूपात सीमारेषेच्या बाहेर चौका
सन्मान्य श्री विजयजी कोलेकर साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून आयवाज येलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. आता प्रेक्षकांसाठी देखील लांबी संधी आहे. आतापर्यंत अगदी दुपारच्या सत्रापासून आतापर्यंत आपण खेळाडूंसाठी पारितोषिकं पाहिली, बट आता प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक कॅच कंप्लीट करा आणि 500 रुपयाचा मानकरी व्हा. विवेकच्या अगेन्स्ट अजय. पुढचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह आपण पाहिला, बट लॉंग ऑन मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. एक कंप्लीट, दुसरीचा चान्स, 2 कंप्लीट आणि आता 2 धावेच्या मदतीनं संघ 16. 16 ऑन बोर्ड. एका स्क्रीनवरती आपण पाहताय खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदियाळी. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, बॉल हवे मध्ये फटका फसला, फिल्डर पोहोचलाय. आता फलंदाज इथे रुसलाय कारण सरफराजनं झेल मात्र टिपलाय. फलंदाज होईल बाद, विकेटचा पाता. यस, प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. शिवसेना शाखा प्रमुख पालेगाव सन्मान्य श्री विजयजी कोलेकर साहेबांच्या माध्यमातून आयवाज येलसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. आता प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिकांचा वर्षाव. ओहो, यावेळेस देखील खोदून काढायचा प्रयत्न, हौसला टर्न केला, बट डीप मध्ये खोडीचा धोडी. मिस्टर सरफराज शेख, खोडीचा चिता. सरफराजला आपण पाहिला, ज्या सरफराजला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये एकेरी ती झुंज लढवली, तो सरफराज शेख ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये आपण पाहताय. 14 मध्ये 40 धावांचं कॉन्ट्रीब्युशन सरफराजनं आपल्या संघासाठी दिलं. त्यामुळेच एक फायटिंग स्कोर निर्माण केला टीम श्री गणेश खोडी संघानं. यावेळेला देखील शॉट ऑफ लेन बॉल होता, पुल करायचा प्रयत्न, बट पुन्हा एकदा सरफराज. आज मैदानाच्या चौफेर बाजू एकच नाव आपल्याला पाहायला मिळते, ते नाव म्हणजे सरफराज शेख. यस, जर खेळाच्या पहिल्या सत्राचा उल्लेख करायला गेला तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये श्री गणेश खोडी संघ अगदी पॉवर प्ले मध्ये 13 धावा होत्या, बट दुसऱ्या सत्रामध्ये 16 बनल्यात. समीकरण जर विचार करायला गेलं तर 58 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम वीर बजरंग शिरडोन संघ जाऊन पोहोचला, तो तब्बल 19 अंकावरती. आता मॅच इक्वेशन आपण पाहताय, शेवटचे बॉल शिल्लक 15 आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात या मॅच मध्ये. 39 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 15 डिलिव्हरीज. ओ, बॅक ऑफ द हँड, स्लोवर 1 बॉल. मैदानाच्या आतमध्ये धीम्या गतीचा बॉल. 15 मध्ये 39 करायचे होते, आलाय डॉट. समीकरण बदललंय, आता बॉल शिल्लक 14, विजयासाठी धावा करायच्या त्या 39. स्लोवर 1 फेकला, गोलंदाज हर्षद ठोंबरे ना बॉल. हर्षद ठोंबरेचं करावा तितकं कौतुक कमीच आहे. ओहो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, त्रिफळाच्छिद केल्यात आणि आता लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हर्षद ठोंबरेनं घेतली विकेट. फलंदाज बा. यस, शिल्डन गावाला लाभलेलं हे अनमोल रत्न सध्याच्या घडीला मेगा स्क्रीन वरती आपण पाहताय.
जबरदस्त डान्सर रंगनाथ पाटील यांना आपण मेगा स्क्रीन वरती पाहताय. अंडरम बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता एकच धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 3 षटकांच्या अंतिम धावफलकावरती. धावा 20 या अंकावरती 20 ऑन बोर्ड. लक्ष 58 धाव्यांचं, बनल्यात 20. आता करायच्यात 38. बॉल शिल्लक 12. रंगनाथ पाटील यांना आपण मेगा स्क्रीन वरती पाहताय. अगदी प्रत्येक जणाची अपेक्षा आहे की एक झलक तर व्हायलाच हवी. रंगनाथ पाटील नक्कीच होऊन जाईल या मॅच नंतर. अगदी रंगनाथजी पाटील हे सॉन्ग स्पेशली तुमच्यासाठी होतं. एक झलक व्हायलाच हवी. रंगनाथ पाटील सर की झलक सबसे अलग. अहो 12 मध्ये 38 करायच्या होत्या. पहिलाच बॉल वेगवान वेगावरती स्वार असलेला गोलंदाज सध्याच्या गलीला अनंताला आपण पाहताय. फेकला डॉट. अनंता मात्रेला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ओव्हर नंबर 4 मध्ये. ओहो आता देखील सलग आलाय हा दुसरा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन सध्या चगडीला अनंता मात्रेच आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 4 मध्ये खोनी टीमच्या माध्यमातून टीम श्री गणेश खोनी संघ एका बाजूला गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन खोनी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, तर त्यांच्या अगेन्स्ट वीर बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन शिरडोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुढचा बॉल यावेळी देखील शरीराचा वेध घेणारा बॉल. पंच आमच्याकडे जरूर वळतील. अंपायर सिग्नल लेग बॅचच्या स्वरूपात मिळेल ते सिंगल. पहिले 2 बॉल बॅक टू बॅक डॉट आले, बट त्यानंतर आता लेग बॅचच्या स्वरूपात सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता या लेग बॅचच्या स्वरूपात मिळाल्या सिंगलच्या मदतीने संघ शुभ अंकावरती 21 धावा. 21. ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न. आपण पूल आणि आता बॉलला केले सीमारेषेच्या बाहेर गोल. चेंडू सीमा पार. धावांची कोंडी फोडणारा आणि संयम त्यांच्या वाटमधून दमदार चौका. बात है रंगनाथ पाटील की झलक सबसे अलग. क्या बात है. आपल्या मेगा स्क्रीन वरती देखील हे दृश्य कॅप्चर केलं आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅननं. आता पूल केलाय बट पूल अनसक्सेसफुल होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा चान्स घेतलाय. दुसरी होईल का. डायरेक्ट हिट बट पॅटर पॉपिंग क्रीस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला. म्हणजे धावा मिळतील 2 आणि या 2 धाव्याच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 27 अंकावरती. 27 on board. 31 runs to win after board from last 7 deliveries. रंगा भाई यांची झलक आपल्याला पाहायला मिळते. आज ही व्हिडिओ व्हायरल होईल यात मात्र काही शंका नाहीये. 7 बॉल 31. ओहो 7 मध्ये 31 करायच्या होत्या. आलाय डॉट. सत्र क्रमांक 2 आपण पाहताय. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 58 धावेचा पाठलाग करत असताना
वीर बजरंग शिरडोन संघ जाऊन पोहोचला 4 षटकांच्या अंती 5 गड्यांच्या नुकसानात 27 अंकावरती शेवटचे 6 बॉल 6 मध्ये धावा करायच्यात 31. जलवा आपल्याला पाहायला मिळाला. रंगाभाई रंगनाथ पाटील यांचा जलवा आपल्याला पाहायला मिळाला. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. 6 मध्ये 31 ची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केला. सिंगल मिळेल का? यस इट इज. आता सिंगल मिळाली. मॅच सिक्वेशन शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 5 षटकारांची आवश्यकता. म्हणजे 5 बॉल आणि धावा करायच्या त्या मॅच मध्ये कंपल्सरी विजयासाठी 30. ओहो लेग ग्लास करायचा प्रयत्न बट आता ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा दुरावल्यात टीम शिरडोन संघाच्या माध्यमातून. कारण 5 मध्ये 30 ची गरज होती. आला डॉट. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम श्री गणेश खोड या संघ. सरफराज शेख मैदानाच्या आतमध्ये वेगावरती स्वार असलेला गोलंदाज. सरफराज शेखच्या या अग्नीच्या ज्वाला आपल्याला पाहायला मिळाल्या. यस बॅटर OUT बाटरा. सहा मध्ये 31, 5 मध्ये 30, 4 मध्ये 30. आता समीकरण 3 बॉल 30 ची गरज. तीन मध्ये 30 ची गरज. ऑनसाइडला टर्न केलाय बट मिडॉनच्या फिल्डरची चांगली फिल्डिंग. आता औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. दोन बॉल 29 ची गरज. हळूहळू का होईना पण विजयाच्या उंबरठ्यावरती पाऊल टाकलंय श्री गणेश खोनी टीमनं. सेकंड लास्ट बॉल. आता मॅचची पूर्णपणे मजा इथून निघून गेली. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम विनंती असेल आपण सज्ज व्हायचं. फिल्डिंग टीम या मॅच नंतर आपण कोणताही विलंब आणि कोणताही एक्स्ट्राचा वेळ न खर्च करता लगेचच फिल्डिंग सेट करा. यस मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम 58 धावा खऱ्या अर्थानं रोखत असताना श्री गणेश क्रिकेट क्लब खोडी या संघानं. वेल प्लेड टीम श्री गणेश क्रिकेट क्लब खोडी अँड हार्ड लक टफ लक टीम वीर बजरंग शिरडोन. मॅच नो डाऊट अबाउट. गोलंदाजी करत असताना एक विकेट संपादित केली आणि बॅटिंग करत असताना बॉल फेस केला त्यांना 14 धावा बनवल्या 40.